नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत कादंबरीचा 14वा भाग. चला तर मग ऐकूया कादंबरी कातळडोह. यमाजीचा मुद्दा ताम्हाणे ड्रायव्हरला पटला. बरं यमाजी, तू म्हणतोस तसंच करू. तू हो पुढं. पाणी आवाक्यात असलं तर मी पाण्यात गाडी घालीन. मग यमाजी एसटीतून खाली उतरला. पुलावरून तो पुढे निघाला. पुलाच्या पाण्यातून पुढे जाताना तो अंदाजाने चालत होता. पाणी त्याच्या मांड्यापर्यंत होते, पण पाण्याला ओढ मात्र जबरदस्त होती. यमाजीने ताम्हाणे ड्रायव्हरला ओरडून सांगितले, ताम्हाणे, पाणी जादा नाही पुलावर. बघ बाबा, तुला जमतंय का? ताम्हाणेने मग मागचा पुढचा विचार न करता गाडी सुरू केली. ताम्हाणे, जरा सावकाश बर का. साबळे कंडक्टर काळजीयुक्त स्वरात बोलला. साबळे, घाबरू नको रे. अरे हा ताम्हाणे असल्यावर कशाची भीती. 2 मिनिटात पलीकडे नेतो तुम्हाला. पाणी यमाजीच्या मांड्यापर्यंतच होतं, म्हणजे एसटी आरामात जाईल पलीकडं. ताम्हाणे ड्रायव्हरने आश्वासन दिले खरे, पण तोही मनातून घाबरलेला होता. एसटीच्या आतील मुले जीव मुठीत घेऊन गाडीत बसली होती. ताम्हाणे ड्रायव्हरने गाडी पुलावरच्या पाण्यात घातली. पाऊस वाढला होता. विद्या कॉलेजला गेली असल्याने बाबासाहेब काळजीत होते. कृष्णा नदीला तुफान पाणी चढले होते. पूल कधीही पाण्याखाली जाऊ शकत होता. पूल जर पाण्याखाली गेला तर विद्या घरी कशी येणार? बाबासाहेब बसल्या बसल्या चिंताक्रांत चेहऱ्याने बाहेरचा पावसाचा धिंगाणा बघत होते. सखाराम, बाबासाहेबांनी सखारामला हाक मारली. जी मालक. सखाराम बाहेरच्या सोप्यातून उतरला. त्याच वेळी सुमित्राबाई सुद्धा माझघरातून बाहेर आल्या. सखाराम, चल आवर, आपल्याला बाहेर जायचे. बाबासाहेबांनी आदेश सोडला. चला मालक, मी तयार आहे. सखाराम लगेच उठला. सुमित्रा, आम्ही पुलापर्यंत जाऊन येतो. विद्या एसटीनेच माघारी येणार होती, पण एसटी अजून गावात आलेली दिसत नाही. नदीचा पूर पुलाला भिडलाय की काय देव जाणे. आम्ही बघून येतो. इथं घरात बसून माझ्या जीवाला चैन पडेना. सारखा पोरीचा विचार डोक्यात येतोय. लवकर जा, बघा ती आली की नाही. आज तिला कॉलेजला जाऊ द्यायला नको होतं. अशा पावसात ती कॉलेजला गेली आणि जीवाला घोर लावून ठेवला. सुमित्राबाई काळजीने बोलल्या आणि मग हात जोडून त्या मनातच पुटपुटल्या. देवासी दप्पा, पोरीला सुखरूप घरी येऊ दे. मंगळवारी नारळ पोडीन तुला. बाबासाहेबांनी त्यांची जुनी बुलेट बाहेर काढली. सखाराम आणि बाबासाहेबांनी रेनकोट अंगात चढवले. फटफट फटफट आवाज करत पावसाचा वर्षाव अंगावर झेलत बुलेट पुलाच्या दिशेने निघाली. इकडे यमाजी आरामात पुलाच्या मध्यापर्यंत चालत गेला, पण त्या पुढचा मार्ग खडतर होता. पाण्याला जबरदस्त ओढ असल्याने खाली पाय ठरत नव्हता. यमाजी भलते धाडस करून फसला होता. चालत जाऊन पूल पार करणे अवघड होते. आता पोहण्याशिवाय पर्याय नव्हता. उफाणलेल्या पाण्यात पोहणे किती रोमांचक असले तरीही धोकादायक होते. यमाजीने मागे वळून पाहिले. ताम्हाणे ड्रायव्हरने एसटी पाण्यात घातली होती. ताम्हाणे ड्रायव्हरने एसटीला वेग दिला. पाणी चिरत एसटी पुलावरच्या पाण्यातून पुढे सरकू लागली. एसटीच्या वेगामुळे चाकाच्या भोवताली पाण्याचे फवारे उडू लागले. वरून वेगाने येणारे पाणी एसटीला प्रवाहात जोरात ढकलू पाहत होते. एसटीची ताकद पाण्याच्या ताकदीपुढे कमी पडते की काय अशी भयानक शंका ताम्हाणे ड्रायव्हरला आली. त्यामुळे त्याने एसटीचा ॲक्सिलेटर जोराने दाबला. एसटी अधिक ताकदीने पुढे पुढे सरकू लागली. आत बसलेल्या मुलींनी भीतीने डोळे झाकून घेतले होते. मुले मात्र रोमांचित झाली होती. नदी तुफान वेगाने वाहत होती. पुलाच्या पलीकडे काठावर बाबासाहेब, सखाराम आणि अजून बरेचसे गावकरी गोळा झाले होते. एसटी पाण्यात घुसलेली बघून बाबासाहेबांसह सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यात यमाजी एसटीत बसायचे सोडून पाण्यात का उतरला याचे कोडे काही कोणाला सुटेना. सगळेच धडधडत्या अंतकरणाने समोरचे दृश्य बघू लागले. यमाजी पोहण्याचा विचार करत असतानाच पाण्याची एक जोरदार लाट आली आणि बेसावत यमाजी पाण्यात होलपटला. पट्टीचा पोहणारा यमाजी क्षणार्धात पुलाच्या खाली पाण्यात ओढला गेला. ताम्हाणे ड्रायव्हर वेगात गाडी चालवत असतानाच त्याला समोरचे ते दृश्य दिसले. यमाजी पाण्यात ओढला गेल्याचे पाहून ताम्हाणे दचकला. भीतीने क्षणभर ताम्हाणे ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तिथेच घात झाला. विलक्षण ताकदीने वाहणाऱ्या पाण्याने एसटीला प्रवाहात खेचले. एसटीचे तोंड नदीच्या प्रवाहाच्या दिशेने फिरताच ताम्हाणे हबकला. त्याने जीव खाऊन गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. गाडी कागदाच्या कपट्यासारखी नदीच्या पाण्यात ओढली गेली.
एसटी पाण्यात ओढली जाताच बाबासाहेबांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. ते जीवाच्या आकांताने फक्त एकदाच ओरडले, विद्या. बाबासाहेबांची हृदयद्रावक किंकाळी सखारामचे काळीच चिरत केली. मटकन खाली बसलेल्या बाबासाहेबांना धीर देण्यासाठी सखाराम त्यांच्याकडे वळला. बाबासाहेब खाली बसून धाय मोकलून रडत होते. माझी विद्या, माझ्या काळजाचा तुकडा, विद्या, मला सोडून जाऊ नकोस. अगं, हा तुझा बाप तुझ्या विना पोरका होईल ग. विद्या बाळा, हा तुझा बाप तुझ्यावर किती जीवापाड प्रेम करतोय ठाऊक आहे ना तुला. अगं, तुझ्याशिवाय मला क्षणभरही चैन देत नाही, आणि असं असताना देखील तू मला सोडून जातेस. विद्या, थांब, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. तुझ्याबरोबर मी सुद्धा येईन. अगं, तुला साधं खर्चटलं तरी माझ्या काळजाला पीळ पडतो. तिथं तू माझ्या डोळ्यासमक्ष कृष्णामाईत गडप झालेली मी कसं सहन करीन ग माझे सोनुले. बाबासाहेब अंतकरण पिळवटून टाकणाऱ्या स्वरात बोलत होते. बोलता बोलता ते स्पुंदू स्पुंदू रडत सुद्धा होते. कातळगावचे प्रमुख, अमर्याद अधिकार असणारे आसनाधिकारी, ज्यांच्या शब्दावर निर्णय ठरले जायचे, असे बाबासाहेब आज कमालीचे अगतिक झाले होते. ते असहाय्यपणे रडत होते, संकटात सापडलेल्या एखाद्या अभाग्यासारखे. मालक, मालक, स्वतःला सावरा. अहो, ही येळ रडण्याची नाही. आपल्या विद्याताईला वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. असं रडत बसून भागणार नाही मालक. तुम्ही स्वतःला सांभाळा. मी आपल्या विद्याबाळासाठी करतो काहीतरी. सखाराम सुद्धा डोळ्यातील अश्रू टिपता टिपता बाबासाहेबांना समजावत होता. सखाराम, अरे कसं सावरू मी स्वतःला. अरे, एवढे मोठे गाव सांभाळणारा हा बाबासाहेब पोटच्या पोरीसाठी फार लाचार बनलाय रे. बापाचं काळीज वरून कितीही कठीण असलं तरी आत फार हळवं असतं रे सखाराम. आणि आता तू विद्याला वाचवण्याबद्दल काय बोललास? माझी विद्या वाचेल? खरं सांग सखाराम, माझ्या विद्याला वाचवता येईल? ती बघ, ती एसटी अजून पुलावरच आहे. अरे, ती पाण्यात वाहून नाही गेली अजून. माझी विद्या तिच्यातच आहे रे. ती मदतीसाठी टाहो फोडत असेल. या तिच्या बापाला ती मदतीसाठी बोलावत असेल. थांब, मी वाचवतो तिला, मी करतो तिची सुटका. असं म्हणत बाबासाहेब ताडकन उठले. विद्याच्या वियोगाने गरीत गात्र झालेले बाबासाहेब विद्याच्या सुटकेची अंदुकशी आशा दिसताच तरारून उठले होते. बाबासाहेबांनी समोर जे दृश्य पाहिले ते खरे होते. एसटी पाण्यात वाहून गेली नव्हती. विद्यावर जीवापाड माया करणाऱ्या बाबासाहेबांना तो आशेचा किरण पुरेसा होता. ते विद्याला वाचवण्यासाठी उत्सुक झाले होते. ते उतावीळ बनले होते. त्या तसल्या अवस्थेत त्यांच्या मनाने एक धाडसी निर्णय घेतला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धाडकन पाण्यात स्वतःला झोकून दिले.